तर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा गुजरातला घ्यावा असं संजय राऊतांनी म्हटलंय। तर राज्यातील महायुती सरकार गुजरात लॉबीला हवंय असंही संजय राऊत म्हणाले। वळूयात पुढील बातमीकडे। मला संपर्क केलेल्या पराभूत उमेदवारांची याचिका दाखल करणार असं सरोदे म्हणाले। महाविकास आघाडीने निवडणूक याचिका दाखल केली पाहिजे असं कायदेतज्ञ सरोदे म्हणाले। महायुतीला राक्षसी बहुमत मिळावं असं महाराष्ट्रात चित्र नव्हतं असं सरोदेंनी म्हटलंय। महायुतीच्या विजयानंतर कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर केस हरलेला माणूस यामुळेच ठाकरे गटाची वाताहत झाली असं शिरसाटांनी म्हटलं। जो निकाल आहे हा पूर्णपणे अनाकलनीय अविश्वसनीय स्वरूपाचा आहे। रस्त्यावरचे समाजातले लोक महाराष्ट्रातले संपूर्ण अशा पद्धतीने विचार करतायत की एवढं राक्षसी बहुमत भाजपला किंवा महायुतीला जायचं असं चित्रच नव्हतं। बघा, अनेक उमेदवारांनी मला संपर्क केला जे पडलेले आहेत, हरलेले आहेत निवडणूक, आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला ही निवडणूक चॅलेंज करायची आहे। त्यामुळे प्रत्येक घटना आणि परिस्थिती तिथली काय होती, कोणत्या कोणत्या प्रकारचे आक्षेप घेण्यात आले हे बघून आम्ही ती निवडणूक याचिका प्रत्येकाची स्वतंत्र दाखल करणार आहे। अरे आयुष्यामध्ये सगळ्या केसेस हारलेला माणूस कोर्टात जाऊन काय जिंकणार आहे? हे आता हे नवीन भूत तयार झालेलं आहे। उबाटा गटाकडे आता माणसं जे आहेत ना हे असेच जमा झाल्यामुळे त्या पक्षाची हानी झालेली आहे आणि त्यांचा पक्ष न वाढण्याचे कारण हे असे नवनवखे जे आहेत ना सो कॉल्ड नेते, त्याच्यामुळे पक्ष